उत्पन्न घेण्याचं डाळिंबामध्ये उत्पन्न घेण्याचं मला हे सुचलं, त्या ॲपमुळं सुचलं. अतिशय सुंदर त्यांनी हे आंतरपीक मेंटेन इथं केले. मी ताक करून तिथं म्हणजे रानाचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे नमस्कार वाढवण्याचा शेतकरी बंधूंनो, आपण आज या ठिकाणी येवला तालुक्यातील सातारे या ठिकाणी आलेलो आहे. हे क्षेत्र जे बघत आहोत आपण डाळिंबाचं क्षेत्र आहे. आपले कृषी मित्र आहेत आणि युवा शेतकरी सागर दीपक मखरे यांच्या शेतावर आपण आहे. यांनी जी व्हरायटी केलेली आहे डाळिंबाची ही एक साधारणतः 7 ते 8 महिन्यापूर्वीची लागवड आहे. शरद किंग व्हरायटीचं डाळिंब आहे आणि याच्यामध्ये जो स्पेस शिल्लक आहे याच्यामध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी मागच्या वेळी देखील आंतरपीक घेतलं होतं आणि यावेळी देखील त्यांनी आता कोबू या ठिकाणी केलेला आहे. अतिशय सुंदर त्यांनी हे आंतरपीक मेंटेन केलेलं आहे आणि काही ठिकाणी त्यांनी आंतरपीक म्हणून घेवडा आणि आपली मिरची देखील केलेली आहे. तर यातून सांगायचं एकच आहे की या डाळिंबाच्या पिकामध्ये जो त्याचं मुख्य पीक मुख्य फळ येण्याच्या अगोदर जो गॅप असतो आणि खर्च जो आहे शेतीवर होणारा खर्च हा भरून काढण्यासाठी आंतरपीक म्हणून जे आपण कोबू घेतलेला आहे. तर या कोबूतून त्यांना जे उत्पन्न भेटणार आहे ते जे मुख्य पिकावर होणारा खर्च तर भरून निघणारच आहे, तर त्याच्यासोबत अधिकचं उत्पन्न देखील भेटणार आहे. आता या ठिकाणी आपण बघू, इकडच्या बाजूला त्यांनी मल्चिंग केलेली आहे. या ठिकाणी सुद्धा आंतरपीक म्हणून घेवडा केलेला आहे आणि बाजूला मिरची केलेली आहे. त्यांनी इकडे मिरची केलेली आहे. तर आणि पलीकडे आहे तर वाल केलेला आहे. वाल जवळजवळ त्यांनी एक 35 गुंठे वाल केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे भाजीपाला पिकं घेऊन त्यांनी जे आंतरपिकं घेऊन मुख्य पिकामध्ये जो गॅप आहे तो भरून काढून अधिकचं उत्पन्न कसं घेण्यात येईल, आपण जे म्हणतो उत्पन्न दुप्पट करण्याचं, तर त्यांना ते सूत्र सापडलेलं आहे. उत्पन्न दुप्पट कसं करावं, तर ते त्यांचा वेळ असेल, त्यांची जमीन असेल, त्यांचं पाणी असेल, ते वाया न जाऊन देता आंतरपीक घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल, उत्पादन वाढ करून जास्तीत जास्त आर्थिक नफा कसा कमवता येईल असा त्यांचा उद्देश असतो. मागच्या वेळी देखील आपण बघितलं होतं त्यांनी आपल्या कांद्याचं बीजोत्पादन केलेलं होतं. त्यातून देखील त्यांनी घरचं तर कांद्याचं बियाण्याची गरज भागवलीच होती, तर आर्थिक उत्पन्न देखील मिळवलं होतं. अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी एक अशा युवा शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन आपण शेती करत असताना एक नवनवीन प्रयोग आणि त्या प्रयोगातून आपलं उत्पन्न कसं वाढेल आणि आपल्या इतर युवा शेतकऱ्यांना एक आदर्श म्हणून आपण कशा प्रकारे शेती असावी याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी सागर दीपक मखरे यांनी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आपण त्यांचा देखील एक अनुभव कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांना कशा प्रकारे माहिती मिळत असते, कशा प्रकारे त्यांना कृषी विभागाच्या नवीन योजनांची माहिती मिळत असते. त्याचसोबत महाविस्तार AI ॲपचा वापर करून हे जे शेती त्यांनी कशा प्रकारे नवीन टेक्निकने अवलंब करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे हे देखील आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. मी जी आपली विभागाची जी ॲप आहे महाविस्तार ॲप, तर तिच्या थ्रू मला भरपूर अशा योजना वगैरे पुन्हा नवीन संकल्पना त्याच्यातून मला म्हणजे ही जे उत्पन्न घेण्याचं डाळिंबामध्ये उत्पन्न घेण्याचं मला हे सुचलं, त्या ॲपमुळं सुचलं. मी त्याच्यामध्ये भरपूर असे आणि तुम्ही सुद्धा म्हणजे आमचे जे कृषी अधिकारी सोनवणे साहेब त्यांच्यामुळे मला बरंचसं मार्गदर्शन त्यांनी हे सांगितलं की याच्यातून तुम्ही हे जे तसंच राहण्यापेक्षा अजून 8 महिने याच्यात जाणार, 1 वर्ष जर अजून डाळिंब पिकाला निघण्यासाठी म्हणजे मला अजून धरण्यासाठी 1 वर्ष आहे, तर याच्यामध्ये काहीतरी तुम्ही मध्ये उत्पन्न घ्या म्हणून त्यांनी आम्हाला सुचवलं होतं. आणि मी कोबी पीक एक घेतलं आणि अजून सुद्धा याच्यानंतर हे कोबी पीक घेतल्यानंतर इथं मी ताक करून तिथं म्हणजे रानाचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो वाढवण्याचा प्रयत्न नंतर अजून एक पीक मी डाळिंबामध्ये घेण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि तसंच तुमच्या सारख्यांचं मार्गदर्शन जर असलं साहेब तर 100% प्रत्येक युवा शेतकरी म्हणजे प्रत्येक शेतकरी प्रत्येक युवा जो आहे तो चांगल्यापैकी शेतकरी होण्याचा 100% एक प्रयत्न होईल.